महत्त्वाची बातमी आहे. 2019ला मंत्री करायला हवं होतं, पण माझ्यावर अन्याय झाला असं भास्कर जाधवांचं म्हणणं आहे. मला मंत्री केलं नाही, पण मी कधी भाषणात उल्लेखही केला नाही. पक्ष फुटला तेव्हा मला गटनेता करायला हवं होतं, अशी खंत देखील भास्कर जाधवांनी व्यक्त केली. मला गटनेता केलं नाही, पण मी कधीच भाष्य केलं नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे. तर नाराजी व्यक्त केली नाही, माझा संघर्ष सुरूच आपण ठेवलेला आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे. अरे मिळायचं असतं तर मला 2019 साली मला मंत्री करायला हवा होता का नको होता? सगळ्यात सिनियर कोण होता? मीच होतो ना. पूर्वी शरद पवार साहेबांनी मला मंत्री केलाच होता ना. इथं मला केला. मी कधीतरी माझ्या भाषणामध्ये कधीतरी याचा उल्लेख केला. माझा हक्क होता, मला मिळायला पाहिजे होतं आणि मिळणं माझा हक्क होता, परंतु माझ्यावर अन्याय झाला. अन्याय हा शब्द मी वापरला नाही, पण मी बोलतो. ज्या वेळेला पक्ष फुटला त्यावेळेला गटनेता बदलायचा वेळाला, कारण एकनाथ शिंदे गटनेते होते. दादा गटनेता कोणाला करायला हवं होतं? मनापासून सांगा, कोणाला करायला हवं होतं? विधानसभेमध्ये आज कोणाचा आवाज आहे? पक्षानं मला गटनेता केलं नाही. पक्षानं मला गटनेता केलं नाही, पण गटनेता केलं नाही म्हणून मी कधी भाष्य केलं, कधी तोंड उघडलं, कधी नाराजी व्यक्त केली, कधी सभागृहामध्ये संघर्ष करायचा थांबवला काय संघर्ष करायचा? त्यांच्या विरोधात बोलायचं थांबवलं? मला केला नाही. 20 तारखेला मतदान झालं. 20 तारखेला मी रेल्वेतून इथं आलो. 21 तारखेला हे सगळे गुवाहाटीला काय ते सुरतला गेले आणि गुवाहाटीला गेले. किशोर, मी इथंच होतो. त्या दिवशी आपली मीटिंग होती, इथंच होती. आणि मला उद्धव साहेबांचा फोन आला, आपल्या कार्यालयाच्या समोर तुम्हाला ताबडतोब मुंबईला यायला पाहिजे. पहिल्या टप्प्यातले 17-18 आमदार फक्त गेले होते, बाकी सगळे आमदार तिथे उपस्थित होते. तिथे हे बॅग भरणारे पण आमदार उपस्थित होते माझी. मी शांतपणे बसलो होतो. तुम्हाला अभिमान वाटेल मी पुढचं वाक्य सांगितलं की, आणि तो वाटायलाच हवा. आणि त्यांचा आग्रह होता की आपण बीजेपीकडे जाऊ, अमुक करू तमुक करू. त्यांना ते काय बोलायचं ते बोलत होते. आणि ह्या एकट्या भास्कर जाधवांनी तिथं सांगितलं, तुम्ही कुठेही जा, पण मी नंतर माझी भूमिका स्पष्ट केली तर म्हणाल भास्कर जाधवांनी फसवलं. म्हणून आत्ताच सांगतोय की तुम्ही कुठेही जा, पण तुम्ही जर भाजप बरोबर गेलात तर भास्कर जाधव तुमच्या बरोबर नाही. पहिल्या टप्प्यातले 17-18 आमदार फक्त गेले होते, बाकी सगळे आमदार तिथे उपस्थित होते. आणि त्यांचा आग्रह होता की आपण बीजेपीकडे जाऊ, अमुक करू तमुक करू. त्यांना ते काय बोलायचं ते बोलत होते. आणि ह्या एकट्या भास्कर जाधवांनी तिथं सांगितलं, तुम्ही कुठेही जा, पण मी नंतर माझी भूमिका स्पष्ट केली तर म्हणाल भास्कर जाधवांनी फसवलं. म्हणून आत्ताच सांगतोय की तुम्ही कुठेही जा, पण तुम्ही जर भाजप बरोबर गेलात तर भास्कर जाधव तुमच्या बरोबर नाही. हे सगळ्यांच्या बैठकीमध्ये पक्षप्रमुखांना सांगणारा हा तुमचा भास्कर जाधव आहे. तिथं सांगितलं. हे जे सांगतात ना, उद्धव साहेब ह्यांच्या बरोबर गेले, काँग्रेस बरोबर गेले म्हणून आम्ही पक्ष सोडला. 2.5 वर्ष मंत्रिपद भोगताना लाजा नाही वाटल्या, तेव्हा सांगण्याचं धाडस काय दाखवलं की तुम्ही भाजप बरोबर आपल्या काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सरकार करणार असाल तर आम्ही तुमच्या मंत्रिमंडळात येणार नाही. ते धाडस तुमच्या भास्कर जाधवनी दाखवलं. त्याचा उल्लेख मी कधी केला नाही, पण मी उद्धव साहेबांना सांगितलं की मी तुमच्या बरोबर नाही. आणि उद्धव साहेबांची एका सेकंदात नव्हे एका क्षणात प्रतिक्रिया आली की सगळे गेले तरी चालतील, आपण दोघांनी राहायचं आणि भास्कर जाधवच्या विरोधात आपल्या भाजपच्या विरोधात लढायचं. आणि